तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत बहिरे पोल्ट्री फार्म आजेगाव या ठिकाणी. यांचा पोल्ट्री फार्म तुम्ही बघू शकता. यांनी छोट्या खर्चामध्ये मोठं काम केलेलं आहे. 100 पिल्ले आणि 5x5चा कटगरा कमी खर्चामध्ये उत्पन्न जास्त कसं काढायचं हे यांनी बघितलेलं आहे. आणि सध्या यांची पिल्ले खूप चांगले आहेत. एक लसीकरण झालेलं आहे यांच्या पिल्ल्यांचं आणि अतिशय खूप चांगल्या प्रकारे यांची पिल्ले आहेत. खेळत आहेत, उड्या मारत आहेत. यांना आज 10वा दिवस उगवला आहे आणि यांची जे काही नाजूक पिल्ले होते त्यांचा मृत्यू झालेला आहे. प्रथम आपण ते काय खाद्य देतात हे बघू. हे ते डस्टर हे खूप चांगलं त्यांचं खाद्य आहे. सुरुवातीला लहान पिल्ल्यांसाठी हे खूप उपयुक्त असतं. या खाद्यामार्फत त्यांना कॅल्शियम हे सगळ्या गोष्टी यामधनं भेटतात. आणि स्वच्छ पाणी, सर्वप्रथम आपण सुरुवात करत असाल तर स्वच्छतेचे सगळ्यात आधी लक्ष द्यावं लागेल. कारण की ह्या पिल्ल्यांना छोट्यापणी स्वच्छता खूप चांगली पाहिजे. आणि हे बट तुम्ही बघू शकता. आणि हे विक्रीला काढतात. 1 महिना झाला की हे पिल्ले हे विकून टाकतात. हे 2 केजी 3 केजीपर्यंत जाऊ देत नाहीत. कारण यांची पिल्ले हे छोटाच असल्यामुळे हे छोट्यापणीच विकतात. कारण मोठ्यापर्यंत होण्यास यांच्याकडे जागा नाही. आपण बघू शकता घरच्या घरी किती छोटासा पेंडॉल आहे आणि एवढ्या पेंडॉलमध्ये हे यांचं कुक्कुट फार्म चालवतात. आणि 100 पिल्ले बसतील एवढी जागा आहे यांच्याकडे. त्यांच्या घरी भेट दिली आपण, त्यांचे पिल्ले बघितले व हे त्यांचे शेळी वगैरे चांगल्या प्रकारे त्यांचं खूप चांगलं हे बकरी आहेत. शेळीपालनसुद्धा करतात. ते 10 शेळ्या आहेत त्यांचे आत्ता चरायला गेलेले आहेत. आणि पिल्ल्यांची ग्रोथ बघू शकता तुम्ही 10 दिवसामध्ये किती चांगले. आत्ता 210-200 ग्राम इतकं ते पिल्ल्यांचं ओझं आहे. अतिशय छान प्रकारे पिल्ल्यांचं ओझं वाढत आहे. कुठल्याही फक्त 1 लस दिलेली आहे. आणि या पिल्ल्यांना जास्त लस, कावेरी, सोनाली या पिल्ल्यांना जास्त लस देण्याची गरज नाही. कारण की हे पहिलेच 90% असतात. ह्या बॉयलरला जास्त लसीकरण, जास्त त्यांना खाण्यासाठी ह्याला कुठलंही काही देण्याची गरज नाही आहे. फक्त 2 लस द्यावं लागतात. कारण की त्यांच्या ज्या रोगराया आहेत त्या त्यांच्यापर्यंत येऊ नये यासाठी त्या द्यायच्या असतात. तर धन्यवाद मित्रांनो. असेच व्हिडिओ वगैरे माझ्या चॅनलवर येत राहतील. आपण सपोर्ट करत जावं, लाईक करत जावं. माझ्या व्हिडिओला पाहून कमेंट मात्र नक्की करत जा. आपल्या महाराष्ट्राचा एक तरुण समोर जातोय. धन्यवाद.